आपल्या सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी सुविचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. पहिला सुविचार आहे, वेळेची किंमत जाणणारा माणूसच जीवनात यशस्वी होतो. या सुविचाराचा अर्थ असा, एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही, तेव्हा योग्य वेळी योग्य कामे केल्यास आपणास यश मिळू शकते. जगात यशस्वी झालेल्या मोठ्या व्यक्तींनी सुद्धा त्यांची कामे वेळेवर केलेली आहेत. म्हणूनच म्हणतात, वेळेची किंमत जाणणारा माणूसच जीवनात यशस्वी होतो. दुसरा सुविचार आहे, ज्ञान हेच माणसाचे खरे धन आहे. या सुविचाराचा अर्थ, पैसा, सोने, जमीन जुमला या गोष्टी आपल्यापासून कधीही जाऊ शकतात किंवा नष्ट होऊ शकतात, परंतु आपण मिळवलेले कोणत्याही गोष्टीचे ज्ञान हे आपल्यापासून कोणीही घेऊ शकत नाही. ज्ञानामुळेच जीवनात आपली प्रगती होते, आपले जीवन सुखकर बनते. म्हणूनच म्हणतात, ज्ञान हेच माणसाचे खरे धन आहे. तिसरा सुविचार आहे, चांगले कर्म करा, चांगले फळ नक्की मिळेल. या सुविचाराचा अर्थ असा, जीवन जगत असताना आपण चांगली कामे केली पाहिजेत. खरे बोलणे, प्रामाणिकपणा बाळगणे, अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना मदत करणे, प्राणीमात्राविषयी भूतदया बाळगणे, आपल्या चांगल्या वृत्तीचे परिणाम भविष्यात आपल्याला नक्कीच चांगल्या स्वरूपात मिळतात. पुढचा सुविचार आहे, मेहनत केली की यश नक्की मिळते. या सुविचाराचा अर्थ, कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करताना त्यात सातत्य ठेवावे लागते, चिकाटी ठेवावी लागते. प्रामाणिकपणे आणि सातत्याने मेहनत केल्यास आपण नक्कीच यशाला गवसणी घालू शकतो. पाचवा सुविचार आहे, अडचणी माणसाला कमजोर नाही तर मजबूत बनवतात. या सुविचाराचा अर्थ असा, कोणतेही नवीन काम करताना आपल्याला अडचणी येतात, त्यातून आपण दुःखी बनतो, कोलमडून पडतो. तर तसे न समजता अडचणी आणि संकटामुळे आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यातून आपला आत्मविश्वास वाढतो व अडचणींना सामोरे जाण्याची क्षमता वाढते. मित्रांनो, तुम्हाला कोणत्या सुविचाराचा अर्थ हवा आहे तो सुविचार खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.